दिलेली आहेत. परवा शेतकऱ्यांना असतील किंवा त्याच्या मागच्या आठवड्यात दहीहंडी मंडळांना असतील, कुठेही आश्वासन दिलेली पूर्ण झालेली नाही आहेत. म्हणजे नुसतं आश्वासनं दिली जात आहेत, पण कोणालाही ती पूर्तता होत नाही आहे. ना जनतेला होतं, ना 40 त्यांच्याबरोबर गेलेल्या लोकांना त्यांना पण आश्वासनं दिलेली पूर्ण झालेली नाही आहेत. आदित्यजी, पण आज जे प्रभागांची पुनर्रचना आहे त्यात काँग्रेस आणि समाजवादीनं या विधेयकाला समर्थन दिलेलं आहे. नाही, ती त्यांची त्यांची भूमिका असू शकते. माझं म्हणणं हेच आहे की निवडणुका कधीही झाल्या आणि कितीही सीट्सवर झाल्या, आम्ही तयार आहोत. पण आदित्यजी, आज कॅगचा ऑडिटचाही निर्णय घेतलाय सरकार झाले, त्याची पूर्ण चौकशी आणि मुख्यत्वे महानगरपालिका टार्गेटवर असेल. नक्कीच होऊ दे ना चौकशी. चांगला आनंद आहे. चांगली जी कामं आम्ही केली आहेत ती लोकांसमोर येतील. ज्या आज आपण बघा, ह्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बदली सरकार आलेलं आहे आणि मी काल पण बोललेलो आहे, ज्या प्रकारे IPS IAS अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कोणी जाऊन पत्र देतं आणि मग आज एक बदली झाली, उद्या तीच बदली परवा होते, परवाची बदली स्थगिती मिळते. म्हणजे एकंदरच काय आहे की कोणी जाऊन पत्र देतं आहे आणि ज्या लोकांनी या महाराष्ट्राची सेवा केली, मग IAS असतील, IPS असतील, कुठच्याही कॅडरचे लोक असतील, त्याने देखील 15-20 वर्ष सेवा केलेली आहे. त्यांचा अपमान होऊन ते सेवा न बघता कुठेही त्यांना बदललं जातं. मूळ मुद्दा हा जनतेच्या प्रश्नाकडे नाही आहे. स्वतःची सत्ता कशी टिकवायची, स्वतःचे लोक जे आलेले आहेत त्यांना जी सगळी चॉकलेटं दिली आहेत ते कसं टिकवायचं ह्याच्यावरच आहे. मिलिंद देवरांनी 12,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, त्याची CBI इन्क्वायरी व्हावी अशी मागणी केलेली. आता त्यांचं एक गुपित मला फोडायचं नाही आहे, पण जर ते आमच्याकडे असते तर ते हे बोलले नसते. ठीक आहे, आता त्याच्यात मी जास्ती खोलात जात नाही. जे काही तुम्हाला समजेल ते समजून घ्या. आता त्यांच्या आणि आमच्यामध्ये ज्या काही त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही पुरवू शकलो नाही. राजकीय लोकांच्या काय मागण्या असतात? आता 10 जूनची गोष्ट आहे का मागच्या जवळपास? थोडी आसपासची जाऊ दे, त्याच्यात मी जात नाही. काय स्पेसिफिक मागणी होती तुम्ही नाही, त्याच्यात मी जात नाही. काय दोन लोकांमध्ये जी चर्चा होते त्याच्यात मला जाऊ इच्छित नाही. आज विधानसभेच्या पायऱ्यांवर एवढंच नव्हे तर 2 आमदारांमध्ये हाणामारीची देखील एक प्रसंग पाहायला मिळाला. याबद्दल आपण देखील होतात, आम्ही सगळेच होतो तिथे. आम्ही मागून बघत होतो. खरं जे काही घडलेलं आहे आता हे आम्ही तुमच्याकडून आणि सगळ्यांकडून ऐकून एक ओके वगैरे सगळं, ह्याच्यावर एवढं झोमण्याचं काही कारण नाही, गरज नाही आहे. काल परवाकडे आपण मुख्यमंत्री महोदयांची भाषा ऐकली. आम्हाला धमकीची भाषा होती की आमच्याकडे पण असं आहे तसं आहे. हे हाऊसमध्ये झालेलं. आज पण हाऊसच्या बाहेर जी धक्काबुक्की झाली ती योग्य नाही आहे. कुठच्याही विधिमंडळात असेल, कुठच्याही परिसरात असेल, आपण बघत असाल की आम्ही कधीही अशी भाषा केली नाही. हेच नाही तर 2-3 आमदार तिकडे जे आहेत ते अजूनही गुंडागर्दीची भाषा करतायत. आत्ता कुठेतरी ह्यांच्याचा अंकुश निघून गेलेला असं वाटतं. आमच्याकडे असताना अशी काय होती. एकंदरच कायदा सुव्यवस्थेवर कोणाचा अंकुश आहे का, कोणाचं नियंत्रण आहे का, ह्या 40 लोकांवर जी अशी भाषा करतात किंवा जी वागणूक आम्ही बघितली, आत्ता तरी मला वाटत नाही कोणाचा अंकुश याच्यावर राहिलेला आहे आणि हे दुःखदायक आहे. आज जर पायऱ्यांवर आपण बघितलं ते लोक होते ज्यांना काही मिळालेलं नाही आहे आणि कदाचित तेच दुःख असेल त्यांच्या मनामध्ये की आम्ही तिथे जाऊन देखील काही मिळालेलं नाही आहे. जेव्हा न्याय होईल या देशामध्ये तेव्हा आपण बघाल घटनेप्रमाणे जेव्हा न्याय होईल तेव्हा हे लोक ह्यांना आत विधिमंडळात चढून येता येणार नाही. आणि हे दुःख मनात असेल, राग कदाचित आमच्यावर असेल, त्यांच्यावर असेल, मला माहीत नाही कोणावरता, पण त्याचं कदाचित आंदोलन तिथे करत असतील. एकीकडे हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आहे ती फार घाणेरडी वृत्ती आपल्या महाराष्ट्रात आलेली आहे. एक थोडी तरी मनाची लाज ठेवून काहीतरी एक प्रोटोकॉल स्वतःच्या आयुष्यात पाळणं गरजेचं असतं. ज्या लोकांनी सगळं काही दिलं, ज्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सर्व काही दिलं, त्यांचे आरोप केले जात आहेत. मला आनंद होता एन्क्वायरीचा, कारण जे काही आरोप आहेत त्याच्यातून सत्य बाहेर येईल. मुख्य गोष्ट ही असते की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक टेक्निकल समिती असते आणि ती कायद्याप्रमाणेच जाते. त्याच्यात सगळे एक्स ऑफिसर सगळे मेंबर्स असतात आणि ती कायद्याप्रमाणे जाते. कुठेही मंत्र्याचा त्याच्यात काही हक्क किंवा हस्तक्षेप करायचा काही स्कोप नसतो. तर आनंदात ती एन्क्वायरी होऊ द्या, ते असेल कुठचीही होऊ द्या. गेल्या 2.5 वर्षात आम्ही जी कामं केली ती जनतेसमोर आहेत आणि कुठेही काही चुकीचं केलं नाही हे मी अभिमानाने इथे सांगू शकतो. पण एक देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या मिनिटाला ह्यांच्यावर कुठचेही आवाज बोलायला लागतात, सत्य बाहेर काढायला लागतात, ह्यांच्या विरुद्ध काही बोलायला लागतात, तेव्हा अशी धमकीचे इन्क्वायऱ्या लोकांवर लावायला लागतात. विषय आपण सरकारमध्ये असताना 25 लाखाची रक्कम जाहीर केली. फडणवीसांनी आज असं सांगितलं की 25 लाखापेक्षा कमी रक्कम आहे ती जाहीर केली जाईल. एक असं झालेलं आहे, आज मला काही पोलीस बांधव भेटले. खरं तर मी त्यांचे आभार मानतो की आमच्यावर विश्वास ठेवला त्यांनी आणि तिथून त्यांनी रूम्स खाली करायला सुरू केलेले आहे. BDD चाळीचा जो प्रश्न आहे, मग आमच्या परळमधला म्हणजे नामजोशी मार्गातला असेल, वरळीचा असेल किंवा नायगावातला असेल, हा गेले 25 वर्ष रखडला होता. त्याचा पाठपुरावा मी, जितेंद्र रावतजी असतील, आमचे स्थानिक तिकडचे नगरसेवक असतील, मग श्रद्धाताई असतील, सगळेच आम्ही उद्धव साहेबांकडे करून तो मार्गी लावला विषय. त्याचा नारळ देखील फुटला, कामाला सुरुवात झाली.
महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही 25 लाख एवढी कन्स्ट्रक्शन कॉस्ट, त्यावेळी जी कॉस्ट होती 50 लाख, त्याच्यावरून आम्ही कमी करत 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 25 लाखावर आणली. अजून GR कुठेही निघालेला नाही आहे. जेव्हा GR निघेल तेव्हा आमचा विश्वास बसेल, कारण ह्या सरकारने सगळ्यांच्या डोळ्यात धूळफेक केलेली आपण बघत असाल. दहीहंडीच्या मंडळांवर पण तसंच केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी देखील तसंच केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या घोषणा, ह्याचं GR निघेल, ह्याची अंमलबजावणी होईल, तेव्हा आमचा विश्वास बसेल. अन्यथा आमचा विश्वासघातकी सरकारवर बसणार नाही. हिंदी में बता दीजिए कि आज एक तो एंटी करप्शन की इंक्वायरी, दूसरा मिलिंद देवरा की तरफ से CBI और कैग की भी इंक्वायरी, BMC भ्रष्टाचार. बिल्कुल सारी इंक्वायरीज होने दो, लेकिन यही है कि जहाँ जहाँ सत्य के साथ जो आवाज़ आगे आती है, जो सत्य के साथ खड़े रहने की कोशिश करते हैं, उनकी आवाज़ दबाने की कोशिश कर रहे हैं. आज अगर आप देखें तो कई सारे लोगों ने अपने विषय हाउस में बताए हैं, लेकिन सबसे अहम चीज़ यही रहेगी कि सुप्रीम कोर्ट जो निर्णय देगी उस पर हम उसका समर्थन करेंगे. मैं यही कहना चाहता हूँ कि आज भी हम कह रहे हैं चलो चुनाव के लिए सामने आओ. चुनाव लेने की कोई ताकत नहीं, ना हिम्मत है ये गद्दारों में, और चुनाव की बातें कर रहे हैं. बातें करनी है तो बातों से आगे निकल के कल चुनाव लगाए, हम तैयार हैं. कैग या CBI जैसी केंद्रीय मिलिंद देवरा मिलिंद देवरा इन्होंने की है, उनके पीछे क्या आपको क्या लगता नहीं, है? कभी एक वो दोस्त है, दोस्ती और करीब से निभाना चाहते थे, हम भी चाहते हैं, लेकिन शायद जो उनके मन में था वो हम पूरा नहीं कर पाए. उनकी कोई चुनावी एम्बिशंस होंगी, उसमें मैं ज़्यादा नहीं जाऊंगा, लेकिन यही बात है कि जो भी इंक्वायरी होनी है हो जाने दो, क्योंकि हमने जो जनता की सेवा की है वो हम मार्केटिंग कभी नहीं कर पाए, वो शायद अभी आएगा. क्या राज्यसभा से टिकट मिलता तो इस पर मैं नहीं बात करूंगा, लेकिन दोस्ती है तो निभानी पड़ेगी. थैंक यू. थैंक यू.